राजन साळवी यांचा आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। शिंदेंच्या सेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत। तर कोकणात ठाकरेंना हा एक मोठा धक्का मानला जातोय आणि त्याचबरोबर हा जो पक्षप्रवेश होईल त्याच्यानंतर राजन साळवी नेमकं काय बोलतात तेही बघावं लागेल। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य राजन साळवी हे किरण सामंत यांच्या सोबत पुढे जाताना आपल्याला दिसून येत आहे। शिंदे सेनेचे इतरही नेते या ठिकाणी दिसून येत आहेत। दरम्यान त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय असेल याविषयी उत्सुकता आहे। ते ठाकरेंवर टीका करतात का किंवा आपली नाराजी कोणत्या शब्दांमध्ये बोलून दाखवतात, त्यांनी ठाकरे सेना का सोडली आणि शिंदेंच्या सेनेची कास का धरलेली आहे याविषयी कसं स्पष्टीकरण ते देतात आणि आपली भूमिका कशी योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते कसा करतात तेही बघावं लागेल। दरम्यान ही दृश्य आपण बघतोय, याच्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्याचबरोबर मंत्री उदय सामंत दिसत आहेत। किरण सामंत आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। तर साळवीही या ठिकाणी आहेत आणि शिंदेंना बुके देताना इथं आपल्याला उदय सामंत दिसून येत आहेत। दरम्यान आजच हा पक्षप्रवेश होणार आहे साळवींचा आणि यावेळेला आज दुपारी 3 वाजता ठाण्यामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होईल। यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित असतील अशी माहिती आहे। तर शिंदेंसोबत रात्री साळवींची महत्त्वाची चर्चा झाल्याची ही माहिती समोर येते आहे। त्यामुळे आता पक्षप्रवेश होणार असल्यानं मी समाधानी असल्याचं साळवी म्हणतायत। पण या पक्षप्रवेशामागचं कारण किंवा ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये त्याचं स्पष्टीकरण आता नेमकं कसं देतात राजन साळवी याकडे लक्ष असेल आणि आपली भूमिका कशी योग्य आहे ते कोणत्या शब्दांमध्ये ते सांगतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। उदय, काय सांगाल? एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे आता साळवींचा हा पक्षप्रवेश शिंदे सेनेमध्ये कशा पद्धतीच्या घडामोडी घडताना दिसत आहेत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांचा आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। दुपारी 3 वाजता ठाणे येथील टेंबेनाका येथील जे आनंद आश्रम आहे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। तत्पूर्वी राजन साळवी यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे आणि या भेटी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना आमदार किरण सामंत हे देखील उपस्थित होते आणि या भेटीच्या दरम्यान राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचा एक्सक्लुझिव्ह फोटो जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। आपण इथं पाहू शकतो दृश्यामध्ये ही भेटीगाठी जी आहे त्या पूर्ण झालेली आहे। ज्या जबाबदारी ज्या आहेत त्या देखील आता देण्यात आलेल्या आहेत। आता अधिकृत काय जबाबदारी दिली गेली याची माहिती जी आहे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली जाणार आहे। मात्र राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होत आहे आणि राजन साळवी यांच्यानंतर आता कोणाचा नंबर लागणार शिवसेनेमध्ये त्याकडे आता खरं सर्वांचं लक्ष लागलं आहे। निश्चितच उदय, एकूणच आता जेव्हा हा पक्षप्रवेश होईल त्याच्यानंतर साळवींवर नेमकी कोणती जबाबदारी असेल शिंदे सेनेमध्ये तेही आपल्याला कळू शकणार आहे। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।